नमस्कार, मी डॉक्टर विवेक रणावरे. नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग, मल्टीलेव्हल मार्केटिंग मधला एक बढिया कन्सेप्ट आपण आज बघणार आहोत. मी फक्त मार्केटिंग प्लॅन बोलत नाहीये, आपण कन्सेप्ट बघणार आहोत. तुम्ही बिझनेस सुरुवात करता, 6,500 रुपयामध्ये तुम्ही एक प्रोडक्ट परचेस करता, राईट. त्यानंतर तुम्ही 2 लोकांना हा बिझनेस प्रमोट करता, त्यांच्या माध्यमातून एक व्यक्ती या बिझनेस मध्ये जॉईन करते. सो ज्याला आपण म्हणू शकतो राम, श्याम आणि पंडित. राम, श्याम आणि पंडित हे 3 लोक या बिझनेस मध्ये जॉईन केल्यानंतर 2:1 चा रेशो मेंटेन होतो, पहिला रेशो, किंवा 1:2 चा देखील मेंटेन करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. पेअर व्हॅल्यू इज हाऊ मच? 5,000 रुपीज. येस, 5,000 रुपये पेअर व्हॅल्यू आहे. इथून पुढे एकाच एक 1:1 चा रेशो मेंटेन केला की 5,000 रुपये मिळणार आहेत. येस, बोथ साइड फ्लश असणार आहे. एव्हरी सायकल, दिवसातून 4 सायकल्स असणार आहेत. पहिली सायकल असेल सकाळी पहाटे 12 म्हणूया, पहाटे 12 ते 6, करेक्ट. त्याच्यानंतर 6 ते दुपारी 12, दुपारी 12 ते संध्याकाळी 6, आणि संध्याकाळी 6 ते रात्री 12. 4 सायकल्स असणार आहेत. 5,000 रुपये इंटू 4 सायकल म्हणजेच 20,000 रुपये डेली कॅपिंग असेल. प्रत्येक सायकल नंतर बोथ लेग्स फ्लश होतील. महिन्याला कॅपिंग तुम्ही कमवू शकता 6 लाख रुपये. 6 लाख रुपीज इन्स्टंट इन्कम देण्यासाठी नेटवर्क मार्केटिंग में अतिशय महत्वाची गोष्ट आहे की कमी कालावधीमध्ये कमी लोकांच्या टीम साईज मध्ये आपल्याला मोठं उत्पन्न कमवलं पाहिजे. मी म्हणतो रोज 20,000 ने एक जरी पेअर डेली बेसिस वरती जर मॅच केली तर 1.5 लाख रुपये महिना इन्कम आपण घेऊ शकणार आहोत. सो पहिली पेअर तुम्ही ज्यावेळेला 1:2 और 2:1 करता त्यावेळेला तुम्हाला 5,000 रुपयाचं इन्कम मिळालेलंच आहे. प्लस तुमच्या आयडी वरती 5,000 रिवॉर्ड पॉइंट्स जनरेट होतील, ज्याच्या माध्यमातून तुम्ही फर्दर इन्कम साठी क्वालिफाय करता. म्हणजेच पहिली पेअर मॅच केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयडी वरती 5,000 रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार आहेत, आणि या रिवॉर्ड पॉइंट्सच्या माध्यमातून तुम्हाला पुढील इन्कम आम्ही देणार आहोत. रिवॉर्ड पॉइंट्सच्या माध्यमातून जसं तुम्हाला हे रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार आहेत तसेच तुमच्या अपलाईनला देखील तुमच्या माध्यमातून रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार आहेत. आणि या प्रत्येक पेअरच्या नंतर म्हणजे 5, 10, 15, 20, 25 अनलिमिटेड एव्हरी 5th पेअर व्हॅल्यू फ्लश होणार आहे, आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल? 5,000 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. इथे लॅब्स होणार आहे. 5, 10, 15, 20, 25 प्रत्येक 5वी पेअर लॅब्स असेल, तिथे इन्कम होणार नाही. त्या इन्कमच्या बदल्यात तुमच्या आयडी वरती जनरेट काय होईल? 5,000 रिवॉर्ड पॉइंट्स. जसं तुमच्या आयडी वरती हे 5,000 रिवॉर्ड पॉइंट्स प्रत्येक 5व्या पेअरला जनरेट होत आहेत, तसंच तुमच्या टीम मध्ये देखील जेवढी टीम पहिली, 5वी, 10वी, 15वी, 20वी पेअर करतील त्या प्रत्येक पेअरला त्यांना काय मिळणार आहे? रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार आहेत. आणि हे रिवॉर्ड पॉइंट्स तुमच्या टीम मध्ये काउंट होणार आहेत, ज्या माध्यमातून तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स इन्कम मिळणार आहे. कॉन्स्टंट इन्कम देण्यासाठी कोणत्याही प्रोडक्टची रिपर्चेसिंग करायची गरज नाहीये, कोणताही पॅकेज पुन्हा खरेदी करायची गरज नाही. एकदा बिझनेस मध्ये येण्यासाठी तुम्ही हा प्रोडक्ट खरेदी करून तुमचा बिझनेस सुरू करता. रिवॉर्ड पॉइंटचे इन्कम आपण पुढे बघूया. चला पुढचं इन्कम बघूया. रिवॉर्ड पॉइंट्सच्या माध्यमातून मिळणारे इन्कम. पहिली पेअर, 5वी पेअर, 15वी, 20वी, 25वी प्रत्येक 5व्या पेअरला आपल्या टीम मध्ये ज्या ज्या मेंबर्सच्या आयडी वरती रिवॉर्ड पॉइंट जनरेट होणार ते सगळे रिवॉर्ड पॉइंट्स तुम्हाला काउंट होणार आहे. सपोज करा की तुम्ही त्या 2 ऑर्गनायझेशन, 2 ग्रुप मध्ये लेफ्ट लेग, राईट लेग, ओके, इथे बिझनेस होतोय. आपण म्हणूया की ए ग्रुप, बी ग्रुप आहे, ओके. आपले टार्गेट काय करायचं आपल्याला की किमान ए ग्रुपला आणि बी ग्रुपला कॅपिंगला पोहोचवायचं आहे. 6 महिने लागतील, कदाचित 1 वर्ष लागेल, काही अडचण नाहीये. 1.5 वर्ष लागेल, काही अडचण नाहीये. ए कॅपिंगला जातो म्हणजेच काय? ए ची प्रत्येक सायकलला 5,000 रुपयाची इन्कम कमवणे. ए ला प्रत्येक सायकलला 5,000 रुपये. फक्त 2 म्हणजे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला तुम्हाला फक्त 2 लोक असे बघायचे की ज्यांचं कॅपिंग होणार आहे. सो एचं जर कॅपिंग होणार असेल तर काय होणार आहे? एच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला एक पेअर मॅच होणार आहे. एक पेअर मॅच होणार म्हणजेच काय? एक आयडी कधी येणार नाही, कारण बोथ साइड फ्लश असल्यामुळे किमान एच्या राईट साईडला 2 आयडीचं लॉग इन कुठेतरी होणार आहे, त्यावेळेला कुणाला तरी इन्कम येणार आहे. तसंच एच्या बी साईडला एक पेअर मॅच होणार आहे, त्यावेळेला कुणाला तरी इन्कम मिळणार आहे. म्हणजेच ज्या वेळेला ए सर्वसाधारण एक लॉग इन तर होणारच नाही, एच्या लेफ्टला आणि राईटला जोडीनेच लॉग इन होणार आहे. सो आपण म्हणूया की
ए च्या लेफ्ट साईडला 2 लॉग इन होत आहेत, राईट साईडला 2 लॉग इन होत आहेत, बी ला सुद्धा लेफ्ट साईडला राईट साईडला 2 लॉग इन होत आहेत. याचा अर्थ काय लक्षात घ्या की जर ए आणि बी कॅपिंगला गेले, डेली 20,000 रुपयाचे कॅपिंगला गेले, मिनिमम बिझनेस किती जनरेट होतो लक्षात घ्या रिवॉर्ड पॉईंटच्या माध्यमातून. सो ए च्या एका सायकल मध्ये इथे 5,000 रिवॉर्ड पॉईंट जनरेट होणार, इथे 5,000 रिवॉर्ड पॉईंट जनरेट होणार. दुसऱ्या सायकल मध्ये झालं, तिसऱ्या सायकल मध्ये सुद्धा 5,000 रिवॉर्ड पॉईंट इथे, 5,000 रिवॉर्ड पॉईंट इथे जनरेट होणार. काही कुणाची तरी पहिली पेअर असणार लक्षात घ्या, कारण एक लॉग इन ज्या वेळेला होतं कुठल्याही सायकल मध्ये त्यावेळेला ते कुणाची तरी पहिली पेअर असणार आहे. सो एक लॉग इन होणार नाही, किमान एक जोडी लॉग इन होणार, ते कुणाची तरी पहिली पेअर असणार. पहिल्या पेअरला आपण रिवॉर्ड पॉईंट दिलेले आहेत. सो इथे सुद्धा 5,000 5,000 म्हणजेच काय की प्रत्येक सायकलला ए च्या ग्रुपमध्ये 5,000 अधिक 5,000 प्रत्येक सायकलला किमान बिझनेस किती जनरेट होतोय, रिवॉर्ड पॉईंट्स किती जनरेट होत आहेत, 10,000. लक्षात घ्या ए ला आणि बी ला आपण टार्गेट पकडलं की 1 वर्षामध्ये कॅपिंगला नेऊन सेट करायचं. तर माय डिअर फ्रेंड्स लक्षात घ्या की एका सायकलला लेफ्टला 10,000 आणि राईटला 10,000 रिवॉर्ड पॉईंट जनरेट होणार आहेत. आणि आपल्या दिवसाचे 4 सायकल्स आहेत. सो पहिली, दुसरी, तिसरी, चौथी 4 सायकल मध्ये 10,000 रिवॉर्ड पॉईंट्स म्हणजेच काय एका साईडला 40,000, दुसऱ्या साईडला 40,000 एका दिवसामध्ये रिवॉर्ड पॉईंट जनरेट होत आहेत. 40,000 गुणिले 30 म्हणजेच 12 लाख. 30 दिवस 12 लाख रिवॉर्ड पॉईंट एका बाजूला जनरेट होत आहेत. याचा अर्थ काय ए आणि बी चे मॅचिंग किती होणार आहे, 12 लाख रिवॉर्ड पॉईंटचं मॅचिंग होणार आहे. हे काय 12 लाख रिवॉर्ड पॉईंट्स आहेत ज्याच्यासाठी तुम्ही अजिबात काम केलेलं नाही, कुठलाही रिपर्चेस तुमच्या टीम मध्ये झालेलं नाहीये, तुम्ही कुणालाही फोर्स केलेलं नाहीये. हा असा युनिक कन्सेप्ट आपण डिझाईन केला की रिपर्चेस न होता सुद्धा तुम्हाला रिवॉर्ड पॉईंटच्या माध्यमातून अनलिमिटेड डेप्थ मधून आणि कॉन्स्टंट इन्कम देण्याचं काम आपण केलंय. आता हा इन्कम मिळणार कसा रिवॉर्ड पॉईंटच्या माध्यमातून, 5 इन्कम आहे. सिल्वर पॉईंटचे इन्कम मिळणार आहे तुम्हाला 10,000 आणि 10,000 रिवॉर्ड पॉईंट्स लाईट आणि लेफ्टला जर तुम्ही मॅच केले, रिवॉर्ड पॉईंट्स मॅच केले तर कंपनी मध्ये जेवढे त्या महिन्यामध्ये रिवॉर्ड पॉईंट्स जनरेट झाले त्याच्या 20% रक्कम बाजूला काढली जाईल आणि ती सम प्रमाणामध्ये वाटली जाईल. ज्या ज्या मेंबर्सचा 10,000 रिवॉर्ड पॉईंट्स मॅच झाले, 10,000च्या पट्टीमध्ये झाले तर त्यांना वेगवेगळे पॉईंट्स मिळतील. ओके, सो प्रत्येक 10,000ला त्यांना 1 पॉईंट मिळणार आहे. मॅक्झिमम कॅपिंग महिन्याचं किती असेल हे मंथली कॅल्क्युलेशन्स असतील. सो महिन्याचं 25,000चं कॅपिंग असणार आहे. गोल्ड पॉईंट साठी 25,000 आपल्याला रिवॉर्ड पॉईंट मॅच करायचे. कंपनी टर्नओव्हरच्या 15%, येस 15% कंपनी बाजूला काढणार आहे, सम प्रमाणामध्ये वाटणार आहे. ज्या मंडळींचं गोल्डचं इन्कम, गोल्डचा रिवॉर्ड पॉईंट मॅच झाले 25,000, करेक्ट आहे. 25,000च्या पट्टीमध्ये असतील तर त्यांना त्या पट्टीमध्ये तेवढे पॉईंट्स मिळतील. मॅक्झिमम कॅपिंग असणार आहे 50,000 प्रति महिना. रुबी पॉईंट साठी 50,000 रिवॉर्ड पॉईंट मॅच करायचे. 10% कंपनी टर्नओव्हरच्या त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. कॅपिंग असेल 1 लाख. एमरल्ड पॉईंट साठी 1 लाख रिवॉर्ड पॉईंट मॅच करायचे. 7.5% 7.5% डिस्ट्रीब्यूट होणार आहेत सगळ्या एमरल्ड्स मध्ये, यांना कुठलाही कॅपिंग नसणार आहे. डायमंड हायएस्ट लेवल जी आहे 2 लाख रिवॉर्ड पॉईंट मॅच करायचे एका महिन्यामध्ये. 7.5% कंपनी टर्नओव्हरच्या रिवॉर्ड पॉईंट्स बाजूला काढले जातील, ते सगळ्या डायमंड्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातील पॉईंट सिस्टमच्या आधारे. म्हणजेच काय एखाद्याने फक्त 2 लाख रिवॉर्ड पॉईंट मॅच केले तर त्यांना 1 पॉईंट मिळणार आहे. जर एखाद्याने 10 लाख रिवॉर्ड पॉईंट मॅच केले असतील एका महिन्यामध्ये त्यांना 5 डायमंडचे पॉईंट्स मिळणार आहेत आणि त्या पद्धतीने त्या पट्टीमध्ये इन्कम देखील मिळणार आहे. याला सुद्धा कुठलाही कॅपिंग नाही. आता लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती जर डायमंड क्वालिफाय केलेला आहे तर त्याला डायमंडचा 1 पॉईंट मिळेल, बरोबर आहे. 1 पॉईंट डायमंडचा मिळेल. एमरल्डची किती पॉईंट मिळतील, 2 पॉईंट्स मिळतील. रुबीची किती पॉईंट मिळतील, 4 पॉईंट मिळतील. गोल्डची किती पॉईंट मिळतील, 8 पॉईंट मिळतील, करेक्ट आहे. आणि सिल्वरची किती पॉईंट मिळतील, 20 पॉईंट्स मिळतील. सो डायमंड झालेल्या व्यक्तीला डायमंड इन्कम तर मिळणारच आहे, एमरल्ड इन्कम सुद्धा मिळेल, रुबी इन्कम सुद्धा मिळेल, गोल्ड इन्कम सुद्धा मिळेल आणि सिल्वरचं इन्कम सुद्धा मिळणार आहे. आणि हे सगळं अनलिमिटेड डेप्थ मधून मिळणार आहे. ह्याला कोणतंही कॅपिंग नाहीये. लक्षात घ्या, हे जे 15% तुम्हाला मिळत आहेत एमरल्ड आणि डायमंड बोनस, हा रिवॉर्ड पॉईंटचं कुठलंही कॅपिंग तुम्हाला नसणार आहे. आणखी एक वंडरफुल इन्कम मी तुम्हाला दाखवतो जे अनलिमिटेड डेप्थ मधून तुम्हाला मिळणार आहे. आणखी एक वंडरफुल इन्कम आपण पुढे बघतोय. कोणतेही रिपर्चेस तुमच्या टीम मध्ये झालेले नाहीये, तुम्ही केलेले नाही, कुणाला फोर्स केलेलं नाहीये. बऱ्याच वेळेला नेटवर्क मार्केटिंग मध्ये आपल्याला बघायला मिळतं की अननेसेसरी प्रोडक्ट डंप केले जातात. स्कीमच्या माध्यमातून, वेगळ्या वेगळ्या ऑफर्सच्या माध्यमातून गरज नसताना लोक प्रोडक्ट परचेस करतात किंवा टार्गेट कंप्लीट करण्यासाठी प्रोडक्ट्स लोकांना घ्यावे लागतात. याच्यातून आम्ही खूप चांगला मार्ग शोधलेला आहे की रिवॉर्ड पॉईंटच्या माध्यमातून तुम्हाला इन्कम दिले जाणार आहे. तिसरं वंडरफुल इन्कम आपण बघतोय लेवल स्पॉन्सर रिवॉर्डचं इन्कम आहे. तुम्ही आहात, तुम्ही समजा 1 2 3 4 5 जेवढे डिरेक्ट तुम्ही रिक्रूट केलेले आहेत टीम मध्ये
तेवढे सगळे तुमचे ह्या इन्कमसाठी विड्थ मध्ये सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे ऍक्च्युली हे दोन ग्रुपमध्येच असणार आहेत, राईट आणि लेफ्ट मध्येच असणार आहेत, परंतु ह्या इन्कमसाठी जेवढे तुमचे डायरेक्शन असतील तेवढे हे विड्थ मध्ये पकडले जातील. सो तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल इथे आपण 5चं पकडले, 10चं पकडू शकतो, 3चंही पकडू शकतो, 7चंही पकडू शकतो. उदाहरणासाठी आपण 5 पकडलेत. या 5 लोकांनी जर समजा 5 लोक सेकंड लेवलला घेऊन आले, तुमच्यापासून सेकंड लेवल आहे, तिथे 25 असतील. त्यांनी जर 5 लोकांना इंट्रोड्यूस केलं तर ही तुमच्यासाठी तिसरी लेवल असेल 125. त्यांनी जर 5 लोकांना इंट्रोड्यूस केलं तर 625 चौथ्या लेवलला. असे 10व्या लेवल पर्यंत म्हणजे 625 चे कधी 1000 होतील, 2000 होतील, 3000 होतील, 4000 होतील, 10000 होतील, 15000 होतील. पहिल्या 10 लेवलमध्ये अगेन रिपीट, परत एकदा, पहिल्या 10 लेवल पर्यंत जेवढी पण लोक आहेत ते जे काही सिल्वर, गोल्ड, रुबी, एमराल्ड, डायमंडचं इन्कम करतील. कारण फ्लश प्लॅन असल्यामुळे मॅचिंग बोनस तर प्रत्येकाला एका सायकलमध्ये 5000च मिळणार आहे, पण प्रत्येक व्यक्तीची पहिली, 5वी, 10वी, 15वी, 20वी पेअर त्यामध्ये त्यांना रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात आणि ते सगळे रिवॉर्ड पॉइंट्स आपल्याला काउंट होतात. म्हणजे तुमच्या टीम मध्ये ज्या ज्या मंडळींची पहिली, 5वी, 10वी, 15वी प्रत्येक पेअर लॅब्स होते त्याच्यामध्ये 5 रिवॉर्ड पॉइंट्स जनरेट होतात आणि तुम्हाला ते मॅच होतात. आता लक्षात घ्या की ह्या प्रत्येक व्यक्तीने जे काही इन्कम कमवलेला आहे, सिल्वर इन्कम, गोल्ड इन्कम, रुबी इन्कम, एमराल्ड इन्कम, डायमंड इन्कम, त्या इन्कमच्या 5% तुम्हाला मिळणार आहे. 5% म्हणजेच काय की प्रत्येक लेवलच्या व्यक्तीकडनं 5% इन्कम मिळणार आहे. 10व्या, 9व्या, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 प्रत्येक व्यक्ती जे काही इन्कम कमवणार आहे त्याच्या 5% तुम्हाला येणार आहे. म्हणजेच आपण काय केलं, प्रत्येक लेवलवरून 5% इन्कमच्या तुम्हाला रॉयल्टी दिलेली आहे. सो ही जवळपास 50% रॉयल्टी आपण जनरेट करतो. 10 लेवलमध्ये 5% म्हणजे 50%. जे ओरिजिनल इन्कम आपण सिल्वर, गोल्ड, रुबी, एमराल्ड आणि डायमंड साठी जे वाटलेलं आहे त्याच्यामध्ये 20%. गणित लक्षात घ्या, सिल्वर साठी 20%, नंतर 15, 10, 7.5 आणि 7.5 हे किती झालं, 20, 35, 45 आणि 60. 60% इन्कम रिवॉर्ड पॉइंट्सचं, जे 5000 रिवॉर्ड पॉइंट आपण दिले त्याच्या 60% डिस्ट्रीब्युशन आपण करतो सिल्वर, गोल्ड, रुबी, एमराल्ड आणि डायमंडच्या इन्कमसाठी आणि त्या इन्कमच्या 50% आपण डिस्ट्रीब्यूट करतो लेवलमध्ये. म्हणजेच काय झालं, याचे 50% म्हणजेच प्लस 30%. सो माय डिअर फ्रेंड्स, 90% रिवॉर्ड पॉइंट दर महिन्याला डिस्ट्रीब्यूट होणार कंपल्सरी. हा बायनरी प्लॅन असो किंवा जनरेशन प्लॅन असो किंवा अजून कोणताही अनलिमिटेड डेप्थचा प्लॅन असो, त्याच्या कंपॅरिझन मध्ये हायेस्ट डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आपण रिवॉर्ड पॉइंट्स 90%. जे रिपर्चेस कोणत्याही कंपनीच्या प्लॅन मध्ये सुद्धा शक्य नाहीये. आता एक अतिशय महत्वाची गोष्ट काय, 10व्या लेवलचा जो व्यक्ती आहे, राईट, असे भरपूर हजारो लोक असतील कदाचित 10व्या लेवलला तुमच्यापासून. हा व्यक्ती इन्कम कुठून कमवतोय, त्याच्या अनलिमिटेड लेफ्ट आणि अनलिमिटेड राईट मधून. अनलिमिटेड, आणि लक्षात घ्या हे जे 7.5 अधिक 7.5% इन्कम आहे ते अनलिमिटेड डेप मधून मिळणार आहे. या 10व्या व्यक्तीला इन्कम अनलिमिटेड डेप मधून मिळतोय, म्हणजे सगळा बिझनेस या 10व्या व्यक्तीला काउंट होतोय. आणि ह्या 7.5% तो जे काही एमराल्ड आणि डायमंडचे इन्कम कमवतोय त्याचे 5% रॉयल्टी तुम्हाला मिळते. सो इट इज एव्हर ग्रोईंग, हे नेहमी वाढत जाणार आहे. याचा अर्थ काय की अपलाईन सुद्धा 10व्या लेवललाच नव्हे तर 100व्या लेवलला सुद्धा जाऊन काम करणार. कारण काय, जे काही रिवॉर्ड पॉइंट्स कलेक्ट होत आहेत ते या 10 लेवलच्या लोकांना काउंट होत आहेत आणि त्यांना सिल्वर, गोल्ड, रुबी, एमराल्ड, डायमंड इन्कम मिळतोय आणि त्याच्यावरती तुम्हाला वरती 5% रॉयल्टी मिळते. म्हणजेच अनलिमिटेड डेप्थ मधून इन्कम मिळणार आहे. नो चॅलेंज इन्कम प्लॅन. माय डिअर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला लक्षात आलंच असेल की पहिला फ्लश प्लॅनच्या माध्यमातून एकास एक 5000 रुपयाचे इन्कम आपण देतो, 6 लाख रुपयाचं कॅपिंग आहे आणि जे काही फ्लश होणार आहे त्याच्या माध्यमातून आम्ही रिवॉर्ड पॉइंटचे इन्कम दिले, जे वंडरफुल करिअर आहे. अधिक माहितीसाठी नक्की संपर्क करा. विश यू वेल्थ, विश यू वेलनेस. धन्यवाद.